फ्रेंड्स, मी शौनक आणि मी धरो अँड वेलकम टू आवर चॅनल. येस, तर मित्रांनो आजच अथर्वची एक्झाम संपलेली आहे, सेमिस्टर एक्झाम्स. आणि रिसेंटली त्याचा बर्थडे पण होता आणि बर्थडेसाठी त्याला काही गिफ्ट मिळालेले आहेत. तर मग अथर्व, आता आपण बघूया तुझे गिफ्ट्स काय आहेत ते. तर अथर्व, त्याचं पहिलं गिफ्ट दाखव काय आहे ते. एक कंपोस्ट आहे ज्याला कोड लागतो उघडायला. ओके फाईन, तू कोड आता हाईड करून ओपन करून दाखव आम्हाला. हे बघा. ओके, तर हा कंपोस्ट आहे असा. हा एक सेपरेट कप्पा आहे. दोन Okay. व्हाईट बोर्ड आहेत जे बेसिकली एक मार्कर आहे. Okay. काय केला तर ड्रायअप झालं एवढं पटकन. ओके हाईड करायचं असं. ओके, आता हे मला जरा ओपन करून दाखव कसं आहे. हे ओके, सो दिस इज अ कंपोस्ट राईट. कंपोस्ट बॉक्स आहे. तर मला हे गिफ्ट आवडलेलं आहे खूप. आता नेक्स्ट गिफ्ट काय आहे. एक स्मार्ट टीव्हीचं मेकॅनिकल हँड. त्याला असं आपण बिल्ड करू शकतो आणि त्याच्याशी एक मेकॅनिकल हँड बनवू शकतो जे आपण असं कंट्रोल करू शकतो. ओके, सो दिस लुक्स ऑसम. आणि अथर्व स्वतःच बनवणार आहे. ह्याच्या आधीचे जर तुम्ही व्हिडिओज बघायचे असतील तर स्मार्ट टीव्हीचा आम्ही हा तिसरा व्हिडिओ बनवत आहोत. ह्याच्या आधी अथर्वनी एकदा एक टेलिस्कोप टाईप केलं होतं आणि त्याच्यानंतर एक मायक्रोस्कोप होता. आणि स्मार्ट टीव्हीचे खूप ॲक्टिव्हिटीज चांगले आहेत. तर मित्रांनो, स्मार्ट टीव्हीचा तुम्ही तो बघितलाच असेल. आम्ही ह्याला प्रमोट नाही करत आहोत, बट जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही पण तो ऑर्डर करू शकतात. त्यांची वेबसाईट आहे किंवा तुम्ही गुगल अर्थ करून बघा की तुमच्यापर्यंत ही डिलिव्हरी कशी येईल ती. तर मग चला तर आता आपण स्टार्ट करूया स्मार्ट टीव्हीची ॲक्टिव्हिटी करायला. हां, चलो. तर आता ह्याचं आपण अनबॉक्सिंग करणार आहोत आणि तुम्हाला दाखवणार की ह्याच्यात काय काय आहे. तर मगाशी अथर्वने तुम्हाला जे बोर्ड्स दाखवले होते ते हे बघा. ह्याच्यातले मी आणि अथर्वने मिळून आम्ही सगळे इकडचे छोटे छोटे पीसेस काढून टाकलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकतात की हा बघा, हा सगळा इकडे तो सेट आम्ही इकडे तयार करायला सुरुवात केलेली आहे. आणि इकडे बघा, ह्याचे छोटे छोटे पीसेस आहेत. हे इतके लहान आहेत की लहान मुलांपासून खास करून हे लांब ठेवा. आणि अथर्वला काहीतरी सांगायचं आहे. अथर्व, काय सांगायचं आहे तुला. डोंट गिव्ह इट टू पीपल बिलो द एज रेट. म्हणजे जेवढं बॉक्सवर एज सांगितलं त्याच्या खाली नाही द्यायचं. ओके, तर बॉक्सवर किती सांगितलेलं आहे. 8+. 8+. इफ छोट्या मुलांना दिलं त्यांना वाटणार की काही खायचं गोळी काही आणि खाऊन टाकणार. चोकिंग हॅझार्ड बेसिकली. ओके, तर बेसिकली त्याला एवढं सांगायचं आहे की लहान मुलं हे पटकन तोंडात घालू शकतील. त्यामुळे 8 years+ वाल्यांसाठीच आहे. आणि आता आमचं ऑलमोस्ट तयारी झालेली आहे. आता असेंब्लिंग सुरू होणार. तर अथर्व, यावेळेला पण तुझं असेंब्लिंग करणारच ना. आय मीन 99%. ओके, ह्याच्या आधी पण टेलिस्कोप त्यांनी अख्खा असेंबल केलेला आणि त्याच्यानंतर मायक्रोस्कोप पण त्यांनी अख्खा असेंबल केला होता. आणि आता अथर्व हा हँड करणार आहे, विच आय फील इज अ लिटिल बिट मोर कॉम्प्लिकेटेड दॅन दी अदर 2 ॲक्टिव्हिटीज जी आम्ही केलेली. तर मग चला, विदाऊट फर्दर डिलेज आपण सुरुवात करूया. सो गाईज, गेला आहे बघा मागे दिसते तुम्हाला अथर्व हे सगळं घेऊन बसलेला आहे. ऑलमोस्ट तास 1.5 तास झालेला आहे तो हे सगळं करतो आहे.
आता मी तुम्हाला दाखवतो की त्यांनी ॲक्च्युली गेल्या तास दीड तासामध्ये त्यांनी केवढे एफर्ट्स घेतलेले आहेत आणि त्याच्यातनं त्यांनी काय काय तयार केलेलं आहे. तर पहिलं ते बघूया आणि मग अथर्वकडनं त्याचा एक्सपिरियन्स जाणून घेऊया की त्याला कसं वाटतं आहे हे. तर हे बघा, इकडे त्यांनी मगाशी आपण जे बघितलं होतं त्याप्रमाणे त्यांनी इथे एक थंब क्रिएट केलेला आहे. त्याच्यानंतर इकडे हे 3 फिंगर्स आहेत. ओके, आणि आता तो 4th फिंगर करायला घेतो आहे. तो अथर्व, तुला ही ॲक्टिव्हिटी कशी वाटली? ही मस्त ॲक्टिव्हिटी आहे, मला करायला खूप आवडते. पण ते दुसऱ्या ॲक्टिव्हिटीजपासून ते खूप कठीण आहे. ओके, तर ह्याच्यात तुला खूप जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात, राईट? आय गेट से सो येस. ओके, सो यू कंटिन्यू विथ युअर 4th फिंगर, राईट? येस. सर, आता तुम्ही बघू शकता, जर आता आपण क्लोजअपमध्ये बघूया, ही छोटी छोटी फिंगर क्रिएट करायला सुद्धा केवढे एफर्ट्स लागत आहेत. हे बघा, छोटे छोटे रबर बँड्स आहेत आणि सगळे छोटे छोटे पीसेस आहेत. बट नॉट टू वरी, आपल्याकडे बघा इकडे बुकलेट आहे, ते बुकलेट बघून करायचं आहे. सो वी आर नाव ऑन पेज नंबर 26 आणि हे ऑलमोस्ट 40 अजून 20 ऑड पेजेस आहेत. टोटल 46 पेजेसपर्यंत आपल्याला जायचं आहे. स्टेप्स. ओके, नॉट 46 पेजेस, इट्स 46 स्टेप्स, करेक्ट. बट एक लक्षात ठेवा, हे सगळं करताना कुठलेही पार्ट्स हरवू नका, तोडू नका. रबर बँड्स तुमच्याकडे भरपूर आहेत, तर हे सगळे बरेचसे स्पेअरमध्ये आहेत. तर समजा एखादा तुटला तर टेन्शन नाही, ह्याच्यात तुम्ही अजून दुसरे रबर बँड्स वापरू शकतात. अजून हे डेकोरेटिव्ह स्टफ बाकी आहे, येऊ आपण त्याच्याकडे नंतर. सो गाईज, जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की तर ही जी काही ॲक्टिव्हिटी आहे दॅट इज 8 years प्लस. बट जर असं कोणी आहे की लाईक 6 years आहे, 7 years आहे, अँड तो जो मुलगा किंवा मुलगी आहे ना, त्याचा फोकस खूप छान आहे किंवा त्यांना अशा काही ॲक्टिव्हिटीज करायला आवडतात घरी. काही काही लोक पझल सॉल्व करतात आणि काही काही लोकांना अशा ॲक्टिव्हिटीज आवडतात, तर तुम्ही डेफिनेटली देऊ शकतात. बट मेक शुअर की प्रॉपर सुपरविजनच्या अंडर करा. कारण आता अथर्व जरी करतो आहे तरी मी आहे इकडे, आणि जर छोटी कोणती मुलं असतील तर खूप छान ॲक्टिव्हिटी आहे. सेकंडली आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे ह्याच्यात तुमचा खूप फोकस वाढतो, पेशन्स लेवल वाढतात, कॉन्सन्ट्रेशन वाढतं. आणि एकदा तुम्ही त्याच्यात इन्वॉल्व झालात की मग जोपर्यंत ती ॲक्टिव्हिटी पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. आणि हे सांगतो आहे कारण ही 3री ॲक्टिव्हिटी तो करतो आहे. जसं तो मगाशीच म्हणाला, ह्याच्या आधी त्यांनी 2 केलेल्या आहेत आणि ही 3री आहे. तर तो स्वतःहून बोला की नाही आजच करायची ॲक्टिव्हिटी, म्हणून तो स्वतःच करायला बसला आणि ही इज एन्जॉईंग इट. ही कमीत कमी मला वाटतं अजून त्याला एक 1.5-2 तास लागतील ही करायला. आणि त्याच्यानंतर जो फायनल प्रॉडक्ट असणार दॅट्स गोइंग टू बी माइंड ब्लोविंग, तेही बघणार आहोत. मग चला आपण ती फिंगर कशी करतो आहे ते बघूया. तर मित्रांनो, हे जे बुकलेट आहे ना, ह्याच्यात पेज 26-27 पर्यंत तुम्ही फिंगर्स वगैरे बनवतात. इट्स माय स्टेप. ओके, स्टेप नंबर 26-27 पर्यंत तुम्ही सगळे फिंगर्स वगैरे असेंबल करून ते तयार करतात. त्याच्यानंतर 28 पेज नंतर जो आहे इकडे तुम्ही बघू शकतात की तुमच्या काय म्हणतात ना, यूजप्रमाणे, म्हणजे तुम्ही जास्त करून लेफ्टी असाल किंवा तुम्ही रायटी असाल तर त्याप्रमाणे तुम्ही इकडे स्कॅन करायचं आणि मग मेन जी असेंबलिंग आहे हाताची ती करायची. म्हणजे हा जो पोर्शन आहे हा लेफ्टचा आहे, तर याप्रमाणे जर तुम्ही हात बनवणार असाल, तुमचा पाम बनवणार असाल, तुम्हाला इकडे स्कॅन करायचा आहे. जर तुम्ही राईट हँडेड असाल तर यू कॅन जस्ट कंटिन्यू विथ द पेजेस अहेड. तर बेसिकली त्यांनी ही पण काळजी घेतलेली आहे की इफ अ पर्सन इज अ रायटी ऑर अ लेफ्टी, तर त्याप्रमाणे तुम्ही ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. आधीच्या 2 ॲक्टिव्हिटीजमध्ये असं काहीच नव्हतं, बट दिस इज समथिंग डिफरंट. म्हणून त्यांनी ते बुकलेट अजून न वाढवता त्यांनी खूप सिम्पल करून टाकलेलं आहे. QR कोड स्कॅन करा, जर तुम्ही लेफ्ट हँडेड असाल तर त्याप्रमाणे प्रोसीड करा, जर तुम्ही राईट हँडेड असाल तर तुम्ही जस्ट कंटिन्यू विथ द बुकलेट. तर मगाशी जसं आम्ही म्हणालो होतो, अरे बघा आता तो लेफ्ट हँडेड आहे त्यामुळे तो आता लेफ्टचा फॉलो करणार आहे. तर QR कोडमध्ये स्कॅन केल्यानंतर इकडे जे स्टेप्स सुरू होतात
ते लेफ्ट हँडेड प्रमाणे सुरू होतात. तर तुमचे जे काही इकडे फिंगर्स वगैरे करून झाले ते तसेच बरोबर आहेत, बट पुढचा जो पोर्शन आहे तो आता इकडनं सुरू होतो. तर अथर्व, हाऊ इट वॉज प्रिपेअरिंग दी? मस्त होतं. बघू काय झालं फायनल. ओ माय गॉड. ओके, हा फ्रंट आहे. आता तर बॅक दाखव त्याचा. थोडंसं इनकम्प्लीट आहे, वर्क इन प्रोग्रेस. ओके, बट दिस लुक्स ऑसम, राईट? कम्प्लिटली ऑसम. एक सेकंड, जरा लांब जवळ दाखव तर. एक सेकंड, असं हात दाखव. एक्झोस्केलेटन बनवलं माझ्यासाठी, मोठं वालं. कसं वाटली ही ऍक्टिव्हिटी? कशी वाटली? मस्त वाटलं. ओके, तर जसं अथर्वनी दाखवलं तुम्हाला, इकडे ऑलमोस्ट त्यांनी हा हात म्हणजे तयार केलेला आहे आणि खूप छोटे 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 पार्ट्स आहेत. खूप पेशन्स लागतो. ऑलमोस्ट 3 hours प्लस त्यांनी टाईम स्पेंड केला याच्यात. काही ठिकाणी त्यांनी माझ्याकडनं हेल्प घेतली, बट मोस्ट ऑफ द त्यांनी अगेन 90% प्लस त्यांनीच केलेलं आहे. काही ठिकाणी तिकडे जिकडे त्याला सपोर्ट लागत होता, रबर बँड लावला, तिकडे त्यांनी हेल्प घेतली. बट ओवरऑल दिस इज ऑसम. सो वाव, दॅट लुक्स ऑसम. अथर्वला एक सायबॉर्ग हँड मिळाला. येस. एक एक बोट हलव अथर्व, एक एक बोट हलव. आता एक एक बोट हलव. ओके. तर आता तुम्ही बघू शकतात, हे बघा, हे त्याला इकडे हे असे पुल करायला आहेत आणि जसं तो पुल करतो, इट्स लाईक अ पपेट. जसं आपण स्ट्रिंग्स हलवतो तसे ते हलतात. आणि हे बघा, प्रत्येक पार्ट्स एकमेकांचे जॉईन झालेले. त्यामुळे अथर्व आता हलव. हां, ते बघा, जसं आपण फिंगर्स हलवतो एक्झॅक्टली त्याच पॅटर्नमध्ये. ते बघा. अँड दिस लुक्स मोर लाईक अ सायबॉर्ग हँड. हे खूप डेलिकेट मटेरियल्सपासून बनवलेलं आहे आणि लहान मुलांना नक्कीच आवडेल. नीट ठेवा हे. ओके, सो ही शोईंग इट. वाव, नाव दॅट्स ऑसम. दाखव आता फाईन. ओ ऑसम ऑसम. प्ले टाईममध्ये सांगितलं की हे हातात कसं तुम्ही घालायचं आहे. त्याच्यानंतर इकडे काय काय ॲक्टिव्हिटीज करू शकतात. तर त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी इकडे अजून काहीतरी सॉफ्ट असे पोर्शन्स दिलेले आहेत जे ते तुम्ही लिफ्ट वगैरे करू शकतात.
ओके परफेक्ट. सो एकंदरीत ना तुम्ही हा हात बघा, हा व्यवस्थित फंक्शन करतोय, तुम्ही व्यवस्थित उचलू शकतात गोष्ट. तर बघूया तर अजून एकदा ट्राय करतोय. कूल. सो एकंदरीत इट्स अ वसूल ॲक्टिव्हिटी आणि येस वर्थ इट. सो अथर्व आवडलं तुला? मस्त. तर मग आता व्लॉग आपण इकडे बंद करूया. आवडलं असेल तर काय करायचं इकडे बघ. लाईक शेअर सबस्क्राईब अँड हिट द नोटिफिकेशन अँड बाय बाय.